तर मंडळी, आपण आलो आहोत बालगंधर्व येथे. या बालगंधर्व सभागृहाच्या बाहेर आपण फिरतोय आणि बोल महाराष्ट्र बोल करत आपण इथे पोहोचलोय. तर आपल्यासोबत काही मुली आहेत, काही स्टुडंट आहेत, त्यांच्यासोबत आपण गप्पा संवाद आणि प्रश्नोत्तर विचारणार आहोत. दीदी, तुझं नाव? प्रांजन नागरे. प्रांजन. वैष्णव. गार्गी चौधरी. कार्यक्रमाचे रूल्स सांगतो. आम्ही बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमाकडून आलो आहोत. खेळ प्रश्नोत्तरांचा आम्ही 3 प्रश्न विचारणार. 3 प्रश्नाचे जर तुम्ही सलग 3 उत्तरं दिली तर तुम्हाला मिळणार आहेत 100 रुपयापासून तर थेट 2000 रुपयापर्यंतची कॅश रक्कम. तर खेळण्यासाठी तयार आहात? हो. तर मी प्रश्न विचारू. तर सगळ्यात अगोदरचा प्रश्न, ज्याला उत्तर येत असेल त्यांनी फक्त हिंट द्या आणि जर सगळ्यांनी जर एखाद्याने जर उत्तरं दिली तर प्रश्न बॅन करण्यात येईल. तर पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? हरकत नाही, अजून एक तिघी असल्यामुळं आपण अजून एक संधी देऊया. अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. तर पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्हा. उत्तर अगदी बरोबर आहे. तर दीदी, तुझं नाव? गार्गी चौधरी. गार्गी चौधरी हिने पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. तर गार्गी, मी तुला दुसरा प्रश्न विचारतोय. जर विचार करून प्रश्नाचं उत्तर दे की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी. गोदावरी. आणि उत्तर अगदी बरोबर आहे. दोन्ही प्रश्नाचं उत्तर. आपण गार्गीसाठी टाळ्या वाजवूयात. तर गार्गी, आता तिसरा प्रश्न तुला विचारतोय. 2 प्रश्नाची अचूक उत्तर दिलेत. कॉंग्रॅच्युलेशन. आता तिसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर अचूक जर दिलं तर तुला हे आमच्याकडून मॅजिक इन्व्हलप भेटणार आहे, त्यामध्ये रक्कमही आहे. तर अगदी विचार करून प्रश्नाचं उत्तर दे की कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हरकत नाही, 2 प्रश्नांची उत्तरं अचूक दिली. थँक्यू व्हेरी मच. पण ह्या एरियामध्ये फिरत असताना अनेक लोकांशी गप्पा संवाद करणार आहोत, अनेक लोकांना आपण भेटणार आहोत, अनेक लोकांना प्रश्नही विचारणार आहोत. तर बघूया, बोल महाराष्ट्र बोल म्हणत आपण चाललोय. कोण देतंय आपल्या प्रश्नांची उत्तर आणि कोण होतंय विनर? उद्यानाच्या परिसरामध्ये अनेक मंडळी इथं बसलेले आहेत. काही जण चेस खेळतात, बुद्धिबळ खेळतात आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये भरपूर लोक इथं फिरायला येतात. तर बघूया, काही समोर काही महिला आहेत, वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळी बसलेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. काकू, नमस्कार. 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 मी बोल महाराष्ट्र बोल या खेळ प्रश्नोत्तरांचा या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही एक एक करून तुमचा परिचय, म्हणजे तुमचं फक्त नाव सांगा. देशपांडे. वर्तक. भांबूरकर. भावे. महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती? पुन्हा एकदा प्रश्न सांगतो की महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती? आपल्यापैकी कुणाला? हरकत नाही, 4 जण असल्यामुळे पुन्हा एकदा आपण संधी देऊया. अजून एक मी प्रश्न तुम्हाला विचारतोय की पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अजून पुरंदर जिल्हा कोणत्या जिल्ह्यात? पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तुम्हाला काकू? देशपांडे काकू, पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. देशपांडे काकूंचं उत्तर बरोबर आहे. काकूंसाठी आपण टाळ्या वाजवूया. काकू, आता आपण तुम्हाला दुसरा प्रश्न मी विचारतोय. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? याला येत असताना कुणी सांगू नका. नाही. तुमच्यापैकी कुणाला?
जरा आधी कल्पना दिली असती. आधी कल्पना केली असते तर कदाचित अभ्यास करून आला असता. हरकत नाही. आमच्या कार्यक्रमामध्ये जुडण्यासाठी थँक्यू व्हेरी मच. टू बी कंटिन्यू प्लीज. सर नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव अमरीश टल्लू. जुईली कुलकर्णी. तर बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये तुमचं मी गुलाबराजा फुलवाळी मनपूर्वक स्वागत करतो. आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहोत. तर 3 प्रश्नाची अचूक उत्तर जर तुम्ही दिलीत तर तुम्हाला मिळणार आहेत 100 रुपयापासून 2000 रुपयापर्यंतची रक्कम जिंकण्याची संधी. मी या ठिकाणी बुद्धिबळ बघतोय, चेस बघतोय. तर मला वाटतं तुम्ही पण प्लेअर आहात. हो. तर काय म्हणजे या एरियाबद्दल काही? तर आमचा चेस लवर्स ग्रुपचा मेळावा आहे. चेस चेस लवर ग्रुपचा मेळावा आहे आणि या मेळाव्यातील हे युवक आहेत आणि हे सगळेजण बुद्धिबळ खेळणार आहेत. तर दर रविवारी आम्ही इथे जमत असतो आणि कोणी पण येऊन इथे सामील होऊ शकतं. अच्छा, म्हणजे गेम खेळायला. कोणीही ज्याला आवड आहे, जो खेळाडू येतो त्याला इथं ओपन स्पेसमध्ये एंट्री आहे. 3-4 वाले. ओके. आणि सगळे असे हौशी चेस खेळणारे इथं भेटत असतात दर रविवारी. आणि आम्ही आयोजन पण करत असतो चेस टुर्नामेंट्सचं, चेस ॲक्टिव्हिटीज. तर बुद्धिबळ क्षेत्रात आम्ही ॲक्टिव्हली काम करत असतो. अच्छा, म्हणजे बुद्धिबळासाठी किंवा चेससाठी यांचा उपक्रम हा खरंच स्तुत्य आहे. तर पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा आणि ह्या एरियाचं नाव सांगा, जेणेकरून बुद्धिबळ प्रेमी जे आहेत, जे लवर आहेत, तिथे येऊन खेळू शकतील आणि त्यांनाही तुमच्या उपक्रमामध्ये सहभागी होता येईल. माझं नाव अमरीश टल्लू. मी राहायला सिंहगड रोडला आहे आणि हा एरिया आपण आहोत बालगंधर्व रंगमंदिरच्या जवळ, बालगंधर्व पोलीस चौकीच्या बाजूला. आणि इथे असं पुण्यात फार कमी स्पेसेस आहेत जिथे ओपन चेस मीट होत असतात. असं फुटपाथवरतीच बाजूला चेसचं असं अरेंजमेंट केलेलं आहे आपल्या मनपानी. तर बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकता की चेसचे असे आपण बघू शकता की मागं सध्या बुद्धिबळ सुरू आहे, म्हणजे गेम सुद्धा सुरू आहे. आणि ओपन स्पेसवरती बालगंधर्वाच्या समोर रोडच्या किनाऱ्यावरती ह्या परिसरामध्ये हा खेळ सुरू आहे आणि खूप सुंदर स्तुत्य उपक्रम तुम्ही करताय. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सर, आपण आपल्या गेमकडे वळतोय. तर आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार. जर सलग 3 प्रश्नाची उत्तरं जर दिली तर तुम्हाला मिळणार आहे बक्षिसातली रक्कम. तर खेळण्यासाठी तयार आहात? प्रयत्न करू सर. खेळण्यासाठी तयार आहात? तर तुम्हाला पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिल्या, तुमच्यासाठी खास प्रश्न, महाराष्ट्रातील पहिल्या पायलट ठरलेल्या महिला कोण? पायलट तर तुम्हाला पहिलंच फार अवघड प्रश्न विचारला. अवघड, एकदम सोपा त्यांना प्रश्न विचारतोय. हरकत नाही. तुमच्यासाठी आधी तुमच्या म्हणण्याप्रमाणे, कारण बुद्धिबळ खेळाडू असल्यामुळं पुन्हा एक संधी आपण देतोय की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी नदी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी. एकंदरीत प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आता दुसऱ्या प्रश्नासाठी आपण तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतोय. महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते? पहिले धरण. महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते? पहिले धरण आता एक्झॅक्ट माहित नाही, पण मी ट्राय करू शकतो. कोयना धरण. कोयना धरण. कोयना धरण उत्तर चुकलेलं आहे. हरकत नाही. तर मित्रांनो, ह्या परिसरामध्ये असंच आपण गप्पा संवाद साधत प्रश्न विचारणार आहोत. टू बी कंटिन्यू. थँक्यू व्हेरी मच आमच्यासोबत जोडण्यासाठी. थँक्यू. मित्रांनो, आपण आलो आहोत संभाजी उद्यानमध्ये. तर संभाजी उद्यानमध्ये अनेक भरपूर मंडळी इथं बसलेले आहेत आणि हे पुणेकर ह्या परिसरामध्ये बसलेले आहेत, ह्या उद्यानमध्ये बसलेले आहेत. तर आपण खेळ प्रश्नोत्तरांचा ह्या बसलेल्या युवकांसोबत चर्चा करूया, गप्पा मारूया आणि संवाद करूया. तर नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे बोल महाराष्ट्र बोल खेळ प्रश्नोत्तरांचा या कार्यक्रमामध्ये. तर तुझं नाव? अमेय जगदाळे. स्वप्ना शितोळे. राजश्री पावनकर. स्नेहल हांडे. स्नेहल खांडे. पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? प्रश्न मी पुन्हा रिपीट करतोय की महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? तुमच्यापैकी रायगड उत्तर चुकलेलं आहे. 4 जण असल्यामुळे मी आज आणखी एक संधी देतोय.
पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात असावा. उत्तर अगदी बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण टाळ्या वाजवूया यासाठी. तर कॉंग्रॅच्युलेशन, पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तर अजून 2 प्रश्नांची जर अचूक उत्तर दिले तर तू पूर्ण 100 रुपयापासून तर 2000 रुपयापर्यंत कॅश रक्कम जिंकणार आहे. तर आहेच रक्कम जिंकण्यासाठी तयार? जोशमध्ये आहे. तर दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणतं? पुन्हा प्रश्न रिपीट करतोय. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणतं? त्याचं नाव काय? तुमच्यापैकी हरकत नाही. आमच्या सोबत जोडण्यासाठी थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, अशाच ह्या पद्धतीनं ह्या उद्यानमध्ये गप्पा टप्पा संवाद आणि खेळ प्रश्नोत्तरांचा करत असताना आपण फिरतो आहोत आणि अनेक मंडळी इथं जमलेले आहेत. त्यांच्याशीही आपण गप्पा संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. हाय, नाव अजिंक्य. आम्ही बोल महाराष्ट्र बोल खेळ प्रश्नोत्तराच्या या कार्यक्रमामधून आहोत. हा गेम शो आहे. आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आणि 3 प्रश्नाचे अचूक उत्तर दिले तर तुम्हाला मिळणार 100 रुपयापासून थेट 2000 रुपयांची कॅश प्राईज. खेळण्यासाठी तयार आहे? सगळ्यांमध्ये ज्याला उत्तर येतं त्यांनी फक्त हात वर करायचा, उत्तर फोडायचं नाही, नाहीतर मग ते कॅन्सल होईल. तर तुझ्यासाठी पहिला प्रश्न की महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? तुमच्यापैकी असो 4-5 जण असल्यामुळे मी आणखी एक संधी देतोय की कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? यस, नाशिक. कळसुबाई शिखर नाशिक उत्तर थोडंसं जवळ येऊन शिकलेलं आहे. हरकत नाही, आपण प्रश्न पास करतोय. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तुमच्यापैकी आपण या संभाजी उद्यानमध्ये फिरत असताना अनेक मंडळी इथं बसलेल्या आहेत. प्रत्येक जणांसोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. तर एक इथं फॅमिली बसते, तर फॅमिली सोबत आपण संवाद साधूया. सर नमस्कार. सर, तुमचं नाव? संदीप. बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये मी गुलाबराजा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर, आमचा बोल महाराष्ट्र बोल खेळ प्रश्नोत्तरांचा असा कार्यक्रम आहे. आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आणि 3 प्रश्नांची सलग उत्तरं जर तुम्ही दिली तर तुम्हाला मिळणार 100 रुपयापासून तर ते 2000 रुपयापर्यंत कॅश प्राईज. तर खेळण्यासाठी तयार आहात सर? सर्वात अगोदरचा तुमचा पहिला प्रश्न की भारतरत्न नंतरचा, आपल्या देशामधला भारतरत्न नंतरचा दुसरा नागरी पुरस्कार कोणता? पद्मभूषण. आपण उत्तराच्या खूप जवळ आहोत सर. पद्मविभूषण. सरांचं प्रश्नांचं उत्तर अगदी बरोबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर, पहिला प्रश्न अगदी तुमचा बरोबर आहे. तर दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतोय की भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना पहिल्यांदा कोर्टाद्वारे समन्स जाहीर करण्यात आला होता? भारतातल्या कोणत्या पंतप्रधानाला कोर्टातून समन्स जाहीर करण्यात आला? गेस करू शकता सर? इंदिरा गांधी. काही हरकत नाही सर, आपण प्रश्न पास करतोय सर. भारतातील कोणत्या पंतप्रधानांना पहिल्यांदा कोर्टाद्वारे समन्स जाहीर करण्यात आला? मनमोहन सिंग. नुकतंच त्यांना इन्क्वायरी त्यांच्यावर पहिला समन्स. हरकत नाही सर, अजून एक संधी तुम्हाला देतो. एक फॅमिली आहे म्हणून अजून एक संधी तुम्हाला देतो सर की आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला? सालही कधी सोडण्यात आला? सालही चालेल. गेस आमच्याकडे ऑप्शन नाही आहे कारण हा गेम शो आहे.
आणि जर चूक उत्तर 3 प्रश्नांची मिळाल्यानंतर तुम्हाला कॅश प्राइज मिळणार आहे, म्हणून ऑप्शन नाही. आर्यभट्ट हा उपग्रह कधी सोडण्यात आला? Yes. कधी सोडण्यात आला याचं उत्तर साल साल तुम्हाला साल 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 तुम्ही तारीख, महिना आणि सालही सांगू शकता, किमान सालही सांगू शकता. 2014 किंवा 15. उत्तर चुकलेलं आहे. असंच गप्पा टप्पाचा संवाद सुरू राहणार आहे. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे बोल महाराष्ट्र बोल. सर सगळे फ्रेंड सर्कल आहे? अच्छा, सगळेजण फ्रेंड आहे, म्हणून मला अनंत राऊतांची एक कविता आठवते की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. तर सर मी शोचे काही रूल्स सांगतो. बोल महाराष्ट्र बोल खेळ प्रश्नोत्तरांचा आम्ही तुम्हाला 3 प्रश्न विचारणार. 3 प्रश्नाचे सलग उत्तर जर तुम्ही बरोबर दिलात तर तुम्हाला 100 रुपयापासून तर थेट 2000 रुपयांची कॅश प्राइज देण्यात येईल. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? जायकवाडी महाराष्ट्रातील उत्तर बरोबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर. मध्ये त्या मित्रासाठी आपण टाळ्या वाजवतोय. सर तुमचं नाव सांगा. विश्वजित अमलापुरे. विश्वजित अमलापुरे. अमलापुरे. सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट महिला कोणत्या? हरकत नाही, पहिल्या प्रश्नाचं सुंदर उत्तर दिलंय. तर आपण प्रश्न पास करतोय. तुमच्यापैकी कोणी? खूप मोठा ग्रुप असल्यामुळे अजून एक तुम्हाला संधी देतोय. अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतोय की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पुन्हा सरांकडे आपण येतोय. गोदावरी. गोदावरी. पुन्हा एकदा सरांसाठी आपण टाळ्या वाजवूया. उत्तर बरोबर आहे. आता ही दुसरी संधी तुम्हाला सर. पुलवामा हल्ला केव्हा झाला? 14 फेब्रुवारी 2018. 14 फेब्रुवारी 2019. उत्तर कन्फर्म? अजूनही बघा. 2019. अजूनही बघा, कारण पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. 2019. 18 की 19? 19. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर. मध्ये या. आता तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की भारतरत्न पुरस्कारानंतर आपल्या देशातला सर्वात दुसऱ्या नंबरचा नागरी पुरस्कार कोणता? भारतरत्नानंतरचा 2 क्रमांकावर असणारा नागरी पुरस्कार कोणता? भारतरत्न नंतर भारत विभूषण. नाही, एक मिनिट. नाही. अजून विचार करा, कारण 2 प्रश्नाची सुंदर उत्तर दिली आहेत. आणखी अर्धा मिनिटचा वेळ घ्या. पद्मविभूषण. पद्मविभूषण कन्फर्म? डन. लॉक करायचं? चुकलं तर चुकलं. सरांनी 3ही प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिली. तर सरांचं मनपूर्वक सरांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमच्या बोल महाराष्ट्र बोल कडून सर यामध्ये 100, 200, 500, 2000 यापैकी कोणतंही एक एनवेलप काढा. कोणतंही काढा. बघा इकडनं बघा. बोल महाराष्ट्र. जगातली सर्वात लांबची भिंत कोणती? चीनची भिंत ना, चायना. चीनची भिंत. सोपा प्रश्नाची उत्तर लगेच देतात लोक, हरकत नाही. तर कॉंग्रॅच्युलेशन. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तर तुम्हाला दुसरा प्रश्न मी विचारतो की छत्रपती शाहू महाराजांचं पूर्ण नाव काय आहे? यशवंतराव. अजून कुणाला? आपण सर उत्तराच्या जवळपास आलो आहोत. अजून थोडासा प्रयत्न करण्याची गरज आहे. यशवंतराव घाटके. मित्रांनो, खूप सुंदर खेळ सुरू होता एकंदरीत. आणि ह्या दुसऱ्या प्रश्नानं कमाल केली. उत्तर बरोबर आहे. तर आता तुमचा तिसरा आणि महत्वाचा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर तुम्हाला मिळणार पुन्हा एकदा
आमच्याकडून मॅजिक इनोलेप. सर, आशियातील ताज्या पाण्याचा सर्वात मोठा तलाव कोणता? खूप सुंदर खेळताय सर, तुम्ही प्रयत्न करा. जर या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर हे मॅजिक इनोलेप सरांचं होईल. सुंदर प्रयत्न करत आहात. अजून थोडासा ट्रेस देण्याची गरज आहे. अजून अर्धा मिनिट घ्या. तुमच्यापैकी कुणाला आशियातील ताज्या पाण्याचा मोठा तलाव? हरकत नाही. तुम्ही सर्व तुमचा ग्रुप आमच्या सोबत या कार्यक्रमामध्ये जोडल्यासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. सर, माझं नाव पांचाळ विकास गणेश तांबे. सर, बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमामध्ये खेळ प्रश्नोत्तरांचा आम्ही 3 तुम्हाला प्रश्न विचारणार. 3 प्रश्नाचे जर तुम्ही अचूक उत्तरं दिली तर तुम्हाला मिळणार 100 रुपयापासून तर थेट 2000 रुपयापर्यंतची कॅश अमाऊंट. तर खेळण्यासाठी एक्सायटेड आहात का? तयार आहात का? हो सर, नक्की. तर कार्यक्रमाचे रूल्स समजून घ्या. ज्याला उत्तर येईल त्यांनी फक्त हात करायचा आणि उत्तर सांगायचं नाही जोपर्यंत मी विचारत नाही. सर, पहिला प्रश्न हा आहे तुमचा की आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला? 1961. 1961. अजून एकदा प्रयत्न करा. आर्यभट्ट ना? आर्यभट्ट. बोला. हरकत नाही, आपण प्रश्न पास करूया. अजून एक संधी तुम्हाला देतोय की जगातली सर्वात लांब भिंत कुठे आहे? चायनामध्ये. चायनामध्ये. उत्तर एकदम बरोबर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलात विकास पांचाळ. बरोबर. विकास पांचाळ यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय. तर तुम्हाला सर दुसरा प्रश्न मी विचारतोय. माय स्पेसची स्थापना कोणी केली? माय स्पेसची स्थापना कोणी केली होती? माय स्पेसची स्थापना एलॉन मस्क. स्पेस एक्स आहे त्यांचं. काही हरकत नाही. आमच्या कार्यक्रमात जोडण्यासाठी थँक्यू व्हेरी मच. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? प्रश्न पुन्हा रिपीट करतो, ऑप्शन नाही. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी. गोदावरी, गोदावरी, गोदावरी. आणि मित्रांनो, इथं फिरत असताना प्रश्न विचारत असताना अगदी प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन. तर आपण दुसरा प्रश्न आपण विचारतोय. महाराष्ट्रात सर्वात उंच किल्ला कोणता? किल्ला. महाराष्ट्रात सर्वात उंच किल्ला कोणता? म्हणजे किल्ल्याची हाईट मोठी आहे की चढायला? किल्ला उंच म्हणजे किल्ल्याचीच हाईट. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय. बघूया दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बरोबर येतं का नाही. रायगड उत्तर चुकलेलं आहे. आणि बघूया मित्रांनो, अजूनही या एरियामध्ये बरीचशी मंडळी वर्दळीमध्ये गर्दीमध्ये आहेत की पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यातील. पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. उत्तर अगदी बरोबर आहे. वैभवसाठी दुसरा प्रश्न मी विचारतोय की कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई शिखर नाशिक जिल्ह्यात आहे. कळसुबाई शिखर नाशिक जिल्ह्यात आहे. मला वाटतं वैभव हा प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. सर, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी.
गोदावरी प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? राजीव गांधी नॅशनल पार्क. राजीव गांधी नॅशनल पार्क उत्तर चुकलेलं आहे. तर मंडळी, शिवशांती प्रोडक्शन निर्मित बोल महाराष्ट्र बोल या कार्यक्रमाचा आजचा हा रंगत संगत सोहळा अतिशय गमतीदार झाला, रंगतदार झालाय. तर असाच कार्यक्रम तुम्ही बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता बोल महाराष्ट्र बोल शिवशांती फिल्म्स प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला. तर आपण लवकरच पुन्हा भेटणार आहोत याच कार्यक्रमामध्ये. त्या कार्यक्रमाचं नाव आहे बोल महाराष्ट्र बोल. बोल महाराष्ट्र बोल या बोल. चॅनलला माझ्या वतीने आणि तुमच्या या कामास पुढच्या वाटचालीसाठी ॲडव्होकेट उमाकांत आदमन यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि असंच तुम्ही या चॅनलसाठी सक्रिय राहा. नवनवीन प्रश्न नवोदित लोकांना संधी देण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.